खूप छान कोथिंबीर परोठ्याची रेसिपी इथे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी मी 2 मुठी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये 2 चमचे भरून बेसन घातलेलं आहे। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। थोडे तीळ टाकलेले आहेत। लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली आहे। हळद घातली आहे। अर्धा चमचा ओवा हातावर चुरून त्याच्यात घातला आहे। आता एक छोटा ग्लास पीठ गव्हाचं मी त्याच्यात चाळून टाकलेलं आहे। आणि आता त्या कोथिंबीरीला सगळीकडनं चोळून घ्यायचं आहे। कोथिंबीर मी धुवून निथळून ठेवली होती, तरी कोथिंबीरीचा ओलसरपणा त्याच्यामध्ये असतो। त्याच्यामुळे ना गव्हाचं पीठ आहे ना कोरडं सगळ्या बाजूने कोथिंबीरीला लावून घ्यायचं आहे आणि नंतर हलक्या हाताने थोडं थोडं पाणी घेत त्याचा गोळा मळायचा आहे। इथे आता पीठ एकजीव करून मस्त असा गोळा झालेला आहे चपातीच्या पिठाप्रमाणे। आता ह्याला आपण 10 मिनिटे झाकून ठेवायचं आहे। आता एक चपातीपेक्षा लहान थोडासा गोळा घेऊन पीठ लावून आहे ना ह्याचं छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे। अगदी पातळ लाटायची आहे। आणि तव्यावर तेल सोडून किंवा तूप सोडून किंवा बटर लावून जे तुम्हाला आवडेल ते लावून तुम्ही तो परोठा भाजू शकता। खरपूस असा परोठा भाजायचा आहे। खूप चवीला छान आणि अगदी टेस्टी लागतो। खूप मस्त लागतो। तुम्ही आवर्जून करून बघा। लहान मुलांना तर खूप आवडतो हा परोठा। खूप खमंग असा म्हणजे छान चवीला लागणारा हा असा परोठा आहे। खूप पौष्टिक असा परोठा आहे। तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास कमेंट करा कसा झाला आहे तो, आणि चॅनलला सबस्क्राईब करा। खूप छान असा मऊसूत परोठा आपला तयार आहे।